नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. नवीन वर्ष आपलं सुरू झालेलंच आहे आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यात चा आवडता सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती. तर आपण मकर संक्रांतीसाठी यंदा तिळगुळाच्या करंज्या करून दाखवणार आहे मी तुम्हाला. साहित्य अगदी आपण लाडूला जे घेत असतो त्याचंच आहे, पण फक्त आपण मैदा वापरणार आहोत. कारण मैद्याच्या कशा खुसखुशीत होतात आणि जास्त दिवस टिकल्या जातात. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण सगळ्यात प्रथम साहित्य काय घेतले ते दाखवते. तीळ घेतलेत एक बाउल भरून, जवळजवळ 150 ग्रॅम आहेत. अर्धा बाउल ते त्याचंच आहे प्रमाण, ह्याचं कमी जास्त केलं तरी चालेल. शेंगदाणे मी भाजून घेतलेत वेळ जायला नको म्हणून. 2 चमचे आपण खसखस घेणार आहोत. ही आहे वेलची, जायफळ आणि सुंठची पावडर करणार आहोत. आपण मिक्सरला हे वाटणार त्यावेळेला आपण त्याच्यात टाकून देणार आहोत. हा आहे मैदा, जवळजवळ 150 ग्रॅम आहे. आणि गुळाची पावडर घेतली मी, कारण आपल्याला हे सारण सुकं हवंय आणि आपल्याला तूप लागणार आहे थोडंसं मोहन म्हणून. तसंच हे 2 चमचे आपण ह्याच्यातलं बेसन वापरणार आहोत. डाळ घातली तरी चालेल, डाळ कारण मिक्सरला फिरवल्यानंतर त्याचं पीठ होईलच. तर आपण आपल्याकडे रेडीमेड जे पीठ होतं म्हणजे बेसन ह्याचं मूग डाळीचं आणि चणा डाळीचं जे माझ्याकडे बेसन असतं भाजलेलं, तर त्याचा मी वापर करणार आहे. तर आपण आधी हे तीळ भाजायला ठेवूया. एकदम मंद गॅसवर आपल्याला हळूहळू ते भाजायचे आणि तोपर्यंत एका बाजूला आपण पीठ सुद्धा मळून घेणार आहोत. आपण मैदा हा 150 ग्रॅम घेतलाय. 2 चिमूट आपण त्याच्यात मीठ घालूया. आता याच्यात आपण 1 चमचा मोठा साजूक तूप घेते मी, थंडच घालणार आहे. आपण हे पिठाला नीट चोळून घ्यायचंय, त्याच्यामुळे खुसखुशीत होतील एकदम. एका बाजूला आपले तिळही भाजले जातील. आपलं पीठ छान मळून झाले आणि नरम नाही करायचं, थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा करून घ्यायचा. नरम केलं तर त्या करंज्या एकदम मऊ पडतील तळल्यानंतर. एका बाजूला आपले तीळ पण भाजून जातात. हे झाकून ठेवून देऊ आपण काहीतरी त्याच्यावर झाकण ठेवून, म्हणजे छान ते मुरलं जाईल अगदी व्यवस्थित पीठ. दुसऱ्या बाजूला आपले तीळही भाजले जातात आहेत. आता हे तीळ भाजता भाजतात मी हे 1 चमचा आपण खसखस घेतली आहे. आपण शेंगदाणे तर आधीच भाजून घेतलेले आहेत. मी सुकं खोबरं घ्यायला विसरले, तर सुकं खोबरं पण मी घेते. अर्धी वाटी आपल्याला सुकं खोबरं लागणार आहे. आपण हे अर्धा वाटी शेंगदाणे ते पण ह्याच्यात टाकून देऊया. मी गॅस काढून टाकलाय आणि तीळ आपले भाजून झालेले आहेत. आपण आता एका बाजूला थंड करत ठेवूया. आपण हे अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. जे काही आपण लाडूला वापरतो सर्व तेच साहित्य वापरलेलं आहे आपण. फक्त आपण लाडूच्या जागी करंज्या करणार आहोत. खोबरंही व्यवस्थित भाजून घ्यायचं, म्हणजे जास्त दिवस टिकतील त्या, नाहीतर ते खवट लागेल एकदम. खोबरं छान खमंग असं झालंय परतून, आपण हे काढून घेऊया. तर शेवटी आपण हे बेसन जे घेतलंय 2 चमचे, कमी जास्त प्रमाण करू शकतो त्याच्यामध्ये, पण मी जास्त घेतलं नाहीये. थोडंसं आपण साजूक तूप घालूया, बेसन आहे कारण, आणि ह्याच्यावर परतून काढायचं आपल्याला फक्त हे. सगळं थंड झालं त्याच्यामध्ये गुळाची पावडर घालायची. गुळ चिरून घेतला तरी चालेल, पण माझ्याकडे पावडर होती. मिक्सरला आपण सर्व हे मिश्रण फिरवून घेणार आहोत, म्हणजे सगळं एकत्र होईल. ते करंजीत भरताना आपल्याला मस्त होईल एकदम. आता ही डाळ भाजलेली असते, बेसन हे भाजलेलं असतं, त्याच्यामुळे मी जास्त वेळ भाजणार नाहीये. थोडंसं तुपावर परतून काढलंय. आता आपण गॅस काढून टाकूया. हे पण पीठ काढून घेते मी.
आता गुळाची पावडर आपण अंदाजाने जसं कमी जास्त आपल्याला गोड हवं असेल तसं प्रमाण आपण घ्यायचं. मी हा एकच बाउल पूर्ण घेतलेला आहे. ज्या बाउलने आपण तीळ घेतलेत त्या सेम बाउलनेच आपण गुळाची पावडर सुद्धा घेतली, कारण बाकीचे जिन्नस अजून पडलेले आहे, त्याच्यामुळे गोडी तर आपल्याला वाढवायलाच लागणार. म्हणून जेवढं तीळ घेतले तेवढीच आपण गुळाची पावडर घेतली. हे सगळं आता आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आपण मळलेल्या पिठाचे गोळे करून घेतलेत. आता ह्याच्या पुऱ्या करायच्यात आपल्याला. कशा ते दाखवते. एक डब्याचं झाकण घेतलंय, ह्या मापाच्या मी करणार आहे. जे सगळ्या एकाच आकाराच्या होतील असं. बघूया होते का. अशाच या आकाराच्या सगळ्या मी करून घेते. आता तुम्हाला सांगितलं मी करंजीचा थोडा शेप वेगळा देणार आहे. तर आपण काय करायचं, याला नुसतंच असं दुमडून घ्यायचं आणि इथून मधून असं कापायचं आपल्याला. ते बोटाने थोडंसं चिटकवायचं आपल्याला. आणि आता ह्याच्यात आपल्याला हे सारण भरायचं आहे. सारण बघाल तुम्ही खूप सुकं झालंय. थोडा वेगळा शेप द्यायचा आपण. आणि ह्या दोन्ही कडा आहेत, थोडंसं पाणी लावते साईडला आणि दुमडून घ्यायचं आहे. अतिशय सोपी कृती आहे. समोशासारखा शेप झालाय त्याचा. हे थोडं लांबपर्यंत असं प्रेस करायचं आहे. आणि हा जो काटा चमचा असतो त्याच्याने इथे असं याला डिझाईन करायचं. इतकं छान झालंय बघा. अशा सर्व आपण करून घेऊया. अगदी नसेल जमत तर साधा करंजीचा शेप दिला तरी चालेल, पण थोडं दिसायला मस्त असं. आपण अजून एक वेगळ्या शेपची करंजी करून दाखवते मी तुम्हाला. पूर्ण कडा अशा प्रेस करून घ्यायच्या की जिथून बाहेर येतं का म्हणे मिश्रण. एक बोटाचं अंतर राहील एवढं अंतर ठेवायचं. या काटा चमच्याने ह्याला असं डिझाईन करायचं. मी बऱ्याच याच्यामध्ये मुरड घालून पण दाखवली आहे. आणि फक्त इथे आता असं थोडंसं प्रेस करत जायचं. बघा इतकी छान करंजी झालेली आहे. एक वेगळा शेप अजून. चेक करूया. खूप कडकडीत ठेवायचं नाहीये. मंद गॅसवरच आपल्याला त्या परतून काढायच्या आहेत, व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. छान खरपूस रंगावर तळून काढायच्या त्या. असा लालसर रंग आला पाहिजे, नाहीतर त्या नरम राहतील. अगदी मंद गॅसवर आपण हळूहळू तळतोय. थोडा गुलाबीसारखा, एकदम लाल लाल नाही करायचे आहेत. गुलाबीसारखा रंग आला की आपण या काढून घेऊया. टिश्यू पेपर ठेवलाय. मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत, अगदी समोशासारख्या. सगळ्या अशाच तळून घेते मी. आपल्या करंज्या तिळगुळाच्या छान तळून झालेल्या आहेत. आता उरलेलं जे सारण आहे मी मुद्दामून जास्त केलं होतं, तर याच्यात आपण साजूक तूप थोडंसं वापरून याचे लाडू करणार आहोत.
म्हणजे अगदीच वयस्कर माणसं जी असतील तर ते पण खाऊ शकतील. आणि एकाच सारणापासून आपल्याला अशा 2 पद्धतीने 2 प्रकार मिळतात. आपल्याला बांधता येतील इतपत आपण ह्याच्यात तूप घालायचे. थोडंसं गरम करून घेतलंय तूप. अगदी सहज असे लाडू होतात. नेहमीच्या लाडूच्या आकारापेक्षा थोडासा लहान आकार केलाय. थंडीमधले अतिशय पौष्टिक असे लाडू. तिळगुळाच्या करंज्या आणि त्याच्याच उरलेल्या सारणापासून आपण लाडू पण करून दाखवलेले आहेत. एकाच मिश्रणापासून 2 वस्तू करून दाखवल्या आहेत. तर बघाल तुम्ही इतक्या छान झालेल्या आहेत. आणि आपण एक तोडून बघूया करंजी. अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत. हे बघा, इतकं सुंदर झालेले आहेत. आणि काहीच म्हणजे काय म्हणतो आपण, कठीण नव्हतं काहीच, आरामात झाल्या अगदी त्या. तर यंदाच्या संक्रांतीला, मकर संक्रांतीला नक्कीच करून बघा. आणि खूप सोप्या पद्धतीने दाखवलेले आहेत. लाडू तर एकदमच सोपे आहेत की नुसतं तूप घातल्यानंतर लाडू वळून झालेले आहेत. तर आपली सगळी तयारी झालेली आहे संक्रांतीची, म्हणजे पूजेची वगैरे. आणि नक्कीच रेसिपी करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि स्नेहरंग परिवारातर्फे सगळ्यांना मकर संक्रांतीच्या, भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.